नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या 12वीच्या इतिहास पुस्तकातील पहिलं प्रकरण जे आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हे प्रकरण आपण सुरू केलेलं होतं. त्यातला पहिला जो मुद्दा आहे युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम हा मुद्दा आपण मागच्या तासाला अभ्यासलेला होता. प्रामुख्याने या मुद्द्यामध्ये आपण ही धर्मयुद्धे म्हणजे नेमकं काय, ती का झाली, त्याची कारणं काय होती, या धर्मयुद्धांना कोणत्या स्तरातून पाठिंबा त्या ठिकाणी प्रामुख्याने मिळाला, त्याचबरोबर या धर्मयुद्धात अपयश का आलं आणि या धर्मयुद्धाचे एकूण परिणाम काय झाले, याविषयीचे वेगवेगळे मुद्दे आपण मागच्या तासाला पहिल्या मुद्द्याअंतर्गत अभ्यासलेले होते. आज आपण या प्रकरणातील दुसरा मुद्दा या ठिकाणी सुरू करणार आहोत. या दुसऱ्या मुद्द्याचं नाव आहे युरोपातील प्रबोधन किंवा युरोपातील प्रबोधनाचा काळ. हा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीमध्येच आपण प्रबोधन काळ म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आपण पाहिलेला होता. प्रामुख्याने प्रबोधन काळाची जी व्याख्या आहे अतिशय महत्त्वाची आहे. एक वाक्यात उत्तर द्यासाठी विचारलं जाईल असंही मी सांगितलं होतं की प्रबोधन काळ म्हणजे नेमकं काय. तर प्रामुख्याने प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे जो आधुनिक युगाचा पाया घातला गेला त्या काळाला प्रबोधन काळ असं म्हटलं जातं. म्हणजे प्रबोधन म्हणजे नेमकं तरी काय, तर ती एक स्थित्यंतर म्हणू आपण, तो एक बदल म्हणू, तो एक आधुनिक युगाचा पाया म्हणू, एक वैचारिक क्रांती, खूप मोठं असं एक स्थित्यंतर, त्याला आपण प्रबोधन या ठिकाणी म्हणू शकतो. प्रामुख्याने 13वं जे शतक आहे ते 13वं शतक हा मध्ययुगाचा अस्त होता आणि 14व्या शतकापासून प्रामुख्याने युरोप खंडामध्ये आधुनिक कालखंडाची सुरुवात झालेली होती. तर हे जे 14वं शतक आहे ते युरोपातील प्रबोधन काळाची सुरुवात मानलं जातं आणि 15वं आणि 16वं शतक हा प्रबोधन काळाचा उत्कर्ष काळ समजला जातो. प्रामुख्याने कारण त्यासाठी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की 15वं आणि 16वं शतक प्रबोधनाचा उत्कर्ष काळ का समजला जातो, कारण स्पष्ट करा किंवा कारण द्या. तर प्रामुख्याने वेगवेगळी कारणं होती. सुरुवातीचा जो टप्पा आहे, मुळात मानवी उत्क्रांती जी होत गेली ती टप्प्याटप्प्यानं होत गेली आणि त्यामुळं 14वं जे शतक होतं ते मध्ययुगीन आधुनिक याच्यातलं ते स्थित्यंतर होतं. त्यामुळं 14व्या शतकात प्रबोधन काळाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली होती. पण 15वं आणि 16वं शतक मात्र प्रबोधनाचा उत्कर्ष बिंदू समजला गेला किंवा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला गेला. अर्थात त्याला वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी होती. नेमकं कोणती कारणं होती, तर त्यामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की हा जो 300 वर्षांचा कालखंड होता, 14वं शतक, 15वं शतक आणि 16वं शतक, हा जो 300 वर्षांचा कालखंड प्रामुख्याने होता तो बुद्धिवाद आणि वैचारिक विचारसरणीवर आधारित या काळात संस्कृतीचा पाया घातला गेला आणि त्यामुळं प्रामुख्याने हा जो कालखंड आहे तो एक प्रबोधनाचा उत्कर्षाचा कालखंड आपल्याला म्हणता येईल. याच्या व्यतिरिक्त माणसाच्या बुद्धीला आणि प्रतिभेला, त्याचबरोबर एक जीवन पद्धतीला एक नव्या स्वरूपाची दिशा त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे एकूण जर आपण तुलनात्मक विचार करायचं म्हटलं तर मध्ययुगातील मानवी जीवन कसं होतं आणि आधुनिक किंवा प्रबोधन काळातील मानवी जीवन कसं होतं. मध्ययुगाचा जर आपण विचार केला तर माणूस हा जास्त दैववादी होता. विशेषतः जशा पद्धतीनं आपलं जीवन चाललंय, रुटीन लाईफ चाललंय, त्या पद्धतीनं तो जगणारा होता. परंतु युरोपातील प्रबोधन काळ ज्यावेळी सुरू झाला किंवा प्रबोधन कालखंडाचा जर आपण विचार केला तर या काळातील माणूस जो आहे तो प्रत्येक गोष्ट, त्याला दिसणारी जी प्रत्येक गोष्ट असेल ती स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर त्या ठिकाणी तपासून घ्यायचा आणि त्यामुळं साहजिकच एक वेगळ्या पद्धतीच्या संस्कृतीचा पाया या कालखंडात घातला गेला. त्याचबरोबर मानवाच्या एकूणच जीवन पद्धतीला एक वेगळ्या स्वरूपाची दिशा त्या ठिकाणी मिळाली. या व्यतिरिक्त तिसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की विश्वाची जी रहस्य आहेत ती नवीन पद्धतीने उलगडण्यास या प्रबोधन काळात सुरुवात झाली. आता रहस्य म्हणजे नेमकं काय,
लक्षात घ्या की माणूस हा तसा क्युरियस विचारसरणीचा प्राणी आहे. मुळात मानवाकडं इतर प्राण्यांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर मानवाचं वेगळेपण नेमकं काय, इतर प्राण्यात आणि मानवात नेमका फरक कोणता, तर मानवात काही प्रमुख गुण वैशिष्ट्ये इतर प्राण्यांच्या तुलनेत तुम्हाला जाणवतील. आणि ते गुण वैशिष्ट्ये म्हणजे पहिली मानवाकडे बुद्धी आहे, दुसरी मानवाकडे निरीक्षण क्षमता आहे. या बुद्धीच्या आणि निरीक्षण क्षमतेच्या जोरावर माणूस नेहमी नवनवीन जे ज्ञान आहे ते मिळवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. मुळात अगदी आदिमानवापासूनचा कालखंड जर तुम्ही पाहिला तर तिथेही तुम्हाला हेच जाणवेल. जशी मानवाची बुद्धी वाढत गेली, मानवाची बुद्धी विकसित होत गेली टप्प्याटप्प्यानं, तसतसं माणूस नवीन जे ज्ञान आहे ते आत्मसात करत गेला. साहजिकच चौकस बुद्धी असल्यामुळं किंवा मानवाचा एक उपजत गुणधर्म, बुद्धीचा एक उपजत गुणधर्म असा आहे की प्रत्येक गोष्ट त्याला तपासून घ्यावी असं वाटतं. उत्सुकता असते त्याच्या मनात की एखादी गोष्ट घडली त्याचं कारण काय असेल, अशी वस्तू निर्माण झाली त्याचं कारण काय असेल. आणि साहजिकच विश्वाच्या निर्मितीविषयी देखील मानवाच्या मनात खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं ही विश्वच कसं निर्माण झालं, चंद्र, सूर्य, वेगळे ग्रह आहेत, पृथ्वी आहे, याची निर्मिती कशी झाली असेल, अशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न मानवाच्या मनात निर्माण झाले. आणि या प्रश्नांची उकल, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या प्रबोधन कालखंडात मानवानं केला. प्रामुख्याने चौथं कारण आपल्याला सांगता येईल या ठिकाणी की 15वा आणि 16वा शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ का समजला जातो. याच्यामध्ये या कालखंडात आणखी एक जो दृष्टिक्षेपात येईल किंवा सहज असं लक्षात येईल तो बदल नेमका काय आहे, तर आत्तापर्यंत जे दुर्लक्षित होतं असं काव्य, नाटक आणि साहित्य या क्षेत्रामधील विषय देखील या काळातील मानवानं हाताळण्यास सुरुवात केली. म्हणजे या विषयाकडे देखील माणूस तितक्याच आत्मीयतेनं बघू लागला. काव्य असेल, त्याचबरोबर नाटक असेल, साहित्य असेल, तो आपल्या संस्कृतीचा एक निश्चित भाग होऊ शकतो. तो काय कोणत्या एखाद्या लेखक मंडळीला काम नाही म्हणून त्यांनी लिहिलंय आणि ते काय आपल्यासाठी खूप उपयुक्त नाही असं नसून त्याचाही आपल्या जीवनात उपयोग करता येऊ शकतो. किंबहुना हे नाटक, साहित्य, काव्य, कथा या सगळ्या आपल्याच एक जीवनाचा भाग असतात किंवा मानवी जीवन त्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं. हा जो विषय आहे तो मानवाच्या लक्षात आला आणि त्यामुळं या प्रबोधन कालखंडामध्ये हे साहित्य क्षेत्राकडे देखील त्या ठिकाणी माणूस तितक्याच आत्मीयतेनं वळला. याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला प्रबोधन काळाविषयी किंवा युरोपातील प्रबोधनाविषयी सांगता येईल तो म्हणजे विज्ञानात नवनवीन प्रयोग करण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली. प्रामुख्याने मगाशी मी जसं सांगितलं की मानवाचा स्वभाव किंवा ज्याला आपण बुद्धी म्हणू, मानवाकडे जी बुद्धी आहे या बुद्धीच्या जोरावर माणसानं वेगळे प्रयोग करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. प्रयोग करायचे, प्रयोगाचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आणि त्या निरीक्षणाअंती जे अनुमान निघतील त्या ठिकाणी ते अनुमान त्या ठिकाणी सिद्धांत रूपाने मांडायचे, अशी एक प्रचलित प्रथा या कालखंडामध्ये सुरू झाली. याच्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल प्रबोधन काळातला, तो म्हणजे मानवतावाद. याच्यावर एक वाक्यात उत्तर द्यासाठी निश्चित प्रश्न विचारला जाऊ शकतो, मानवतावाद म्हणजे काय. तर प्रामुख्याने प्रबोधन काळाच्या पूर्वी विश्वाच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू हा ईश्वर असा होता, पण प्रबोधन काळापासून मात्र विश्वाच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू हा ईश्वर न राहता मानव हा केंद्रबिंदू झाला आणि यालाच मानवतावाद असं म्हणतात. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, मानवतावाद म्हणजे काय, तर विश्वाच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू पूर्वी ईश्वर असा होता, आता मात्र मानव हा केंद्रबिंदू बनला, यालाच मानवतावाद असं म्हटलं गेलं. म्हणजे पूर्वीच्या काळी जी पारंपरिक पद्धत आली की सृष्टीची निर्मिती कुणीतरी सृष्टीचा नियंता आहे, ईश्वराने निर्मिती केली किंवा ज्याला आपण दैववाद म्हणू, तर त्यावर सगळं सोपवून द्यायचा हा जो प्रकार होता तो प्रबोधन काळात कमी झाला आणि मानवतावाद किंवा मानवाचे जे वेगळे गुणधर्म आहेत, मानवाच्या बुद्धीचे जे वेगळे पैलू आहेत, त्याच्या निरीक्षण क्षमतेचे जे वेगळे पैलू आहेत, याचा विचार प्रामुख्याने पुढे आला आणि यालाच आपण मानवतावाद असं म्हणू शकतो. यानंतर या कालखंडाचा आणखी एक गुण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे या युरोपातील प्रबोधन कालखंडामध्ये
धाडसी जे दर्यावर्दी होते, या धाडसी दर्यावर्दींना राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळं या दर्यावर्दी म्हणजे काय, ते जे सागरी मार्गाने जलप्रवास करतात त्यांना दर्यावर्दी म्हणतात. त्या कालखंडामध्ये रस्तेमार्ग होते, पण दूरच्या भूमीत जर जायचं असेल तर जलमार्गाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. हवाई मार्गाचा त्यावेळी शोध लागलेला नव्हता. त्यामुळं दुसऱ्या देशात जर प्रवेश करायचा असेल तर जलमार्ग एवढाच एक मार्ग त्या काळी उपलब्ध होता. आणि साहजिकच त्यामुळं त्या काळी काही अशी दर्यावर्दी, ज्याला आपण धाडसी दर्यावर्दी म्हणू, किंवा सागरी खलाशी, सागरी मार्गाने प्रवास करणारे, त्या काळी सागरी मार्गाने प्रवास करणं सुद्धा एवढं सोपं नव्हतं. त्याच्याकरता खूप धाडस त्या दर्यावर्दीमध्ये असणं गरजेचं असायचं. कित्येकदा स्वतःचा जीव देखील गमावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती त्या एकूण समुद्र प्रवासाच्या दरम्यान या दर्यावर्दींसमोर त्या ठिकाणी निर्माण व्हायची. आणि त्यामुळं अशा परिस्थितीत हे जे धाडसी दर्यावर्दी असायचे ते वेगळे देश शोधायचे, वेगळ्या देशांकडे जाणाऱ्या जलमार्गांचा शोध लावायचे. तर या दर्यावर्दींना राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यातून वेगळे देश, त्यानंतर देशांच्या सीमा, वेगळ्या देशांकडे जाणारे सागरी जलमार्ग हे शोधण्यात त्या ठिकाणी या दर्यावर्दींना यश आलं. हे जे दर्यावर्दी आहेत त्यांनी विविध देशातील फळं असतील, फुले असतील, झाडे असतील, प्राणी असतील, त्याचबरोबर विविध वस्तू असतील, या मायदेशी आणल्या. आणि त्यामुळं आपल्या देशातल्या वस्तू, आपल्या देशातली फळं असतील, फुलं असतील, झाडं, प्राणी, पशुपक्षी असतील, त्यांची तुलना इतर देशातील या सगळ्या गोष्टींशी करण्यास मानवानं सुरुवात केली. आणि त्यामुळं दुसऱ्या देशात काय आहे, आपल्या देशात काय आहे, याचा तुलनात्मक अभ्यास देखील या कालखंडामध्ये सुरू झाला. हा एक महत्त्वाचा पैलू या प्रबोधन काळाचा सांगता येईल. याच्यानंतर 8वा मुद्दा आपल्याला सांगता येईल युरोपातील प्रबोधन काळाचा, तो म्हणजे खगोल व भौतिक विज्ञान क्षेत्रात झालेली प्रगती. प्रामुख्याने खगोलशास्त्र म्हणजे काय, तर ज्याला इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉनॉमी असं म्हटलं जातं. प्रामुख्याने चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, एकूणच ब्रह्मांड ज्याला आपण म्हणू, धूमकेतू असेल, आकाशगंगा असेल, या सगळ्यांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला खगोलशास्त्र असं म्हटलं जातं. या प्रबोधन काळामध्ये निकोलस कोपर्निकस सारखे काही खगोलशास्त्रज्ञ होते की ज्यांनी चंद्र, सूर्य, पृथ्वी, आकाशगंगा यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळं सगळ्या एकूण ब्रह्मांडाचे, एकूण आकाशगंगेचे जे रहस्य आहेत ते उलगडण्यास सुरुवात झाली. जो तो शास्त्रज्ञ ज्याच्या त्याच्या पद्धतीनं संशोधन करून त्या ठिकाणी समाजासमोर मांडायचा आणि त्याला काही अशी पुष्टी देणारे पुरावे देखील त्या ठिकाणी तो सादर करायचा. तर एक निकोलस कोपर्निकस नावाचा एक खगोलशास्त्रज्ञ त्या ठिकाणी होता. त्या युरोपियन कालखंडामध्येच प्रामुख्याने पोलंड या ठिकाणी, या देशामध्ये त्याचा जन्म झाला इसवी सन 1473 आपल्या पुस्तकात एवढं डिटेल दिलं नाही, फक्त नाव उल्लेख आला निकोलस कोपर्निकसचा. तो एक खगोलशास्त्रज्ञ होता, त्याचबरोबर एक उत्तम दर्जाचा तो गणितज्ञ होता. 1473 त्याचा जन्म झालेला होता. डी रिव्होल्यूशन नावाचं एक पुस्तक त्यानं लिहिलेलं होतं आणि या पुस्तकामध्ये त्यानं त्याचा खूप महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला होता. 1543 तो सिद्धांत म्हणजे ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे. या पूर्वीचे जे संशोधन झाले त्याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं होतं ते ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित आहे असं सांगण्यात आलेलं होतं. पण निकोलस कोपर्निकस यानं मात्र असं एक त्याचं मत किंवा असा एक सिद्धांत मांडला खगोलशास्त्राचा अभ्यास करून, तो म्हणजे ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा एक सिद्धांत किंवा संशोधन या निकोलस कोपर्निकसनं मांडलेलं होतं. यानंतर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाविषयी या ठिकाणी माहिती आहे. प्रामुख्याने गॅलिलिओनं इसवी सन 1609 एक सुधारित स्वरूपाची दुर्बीण तयार केलेली होती. आपल्याला माहिती आहे दुर्बिणीचं हेतू काय असतो, त्याचं कार्य काय असतं. दूरची वस्तू सुस्पष्ट दिसावी असं एक दुर्बिणीचं कार्य असतं. तर या गॅलिलिओनं 1609 खूप सुधारित पद्धतीची दुर्बीण तयार केलेली होती. त्याच्या दुर्बिणीचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर एखादी वस्तू त्या दुर्बिणीतून पाहिली तर ती वस्तू आहे त्याच्यापेक्षा 32 पट मोठी करून दाखवेल
एवढी क्षमता, एवढी सुधारित क्षमता या गॅलिलिओने त्याच्या दुर्बिणीमध्ये आणलेली होती. इथे तुम्हाला स्लाइडमध्ये उजव्या कोपऱ्यात, खाली बाजूला उजव्या कोपऱ्यात तुम्हाला गॅलिलिओचं चित्र दिसेल बघा. गॅलिलिओ या खगोलशास्त्रज्ञाचं चित्र दिसेल आणि त्याच्या बाजूला मध्ये जे चित्र या ठिकाणी दिलंय ते गॅलिलिओ त्याच्या दुर्बिणीतून आकाशगंगेचं निरीक्षण करतानाचा तो फोटो आहे. त्याच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात केपलर या संशोधकाचं चित्र आहे. केपलर देखील एक युरोपियन प्रबोधन काळातलाच एक महत्त्वाचा खगोलशास्त्रज्ञ होता, जो कोपर्निकसचा समकालीन त्या ठिकाणी आपण म्हणू. त्या दोघांनी जे संशोधन मांडलं खगोलशास्त्रासंबंधीचं, त्या संशोधनाला पुष्टी देण्यासाठी गॅलिलिओचं जे दुर्बिणीचं संशोधन होतं ते खूप महत्त्वाचं ठरलं. कारण गॅलिलिओने जी सुधारित दुर्बीण त्या ठिकाणी तयार केली त्यामुळं त्या दुर्बिणीच्या माध्यमातून आकाशगंगाचं तेवढ्याच प्रभावीपणे निरीक्षण करता आलं आणि त्या आधारे जे पूर्वी निकोलस कोपर्निकस असेल किंवा केपलर असेल या दोघांनी जे संशोधन मांडलेलं होतं त्याला पुरावा किंवा त्याला पुष्टी मिळण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्यामुळं भौतिक विज्ञान क्षेत्रातील जे संशोधन आहे याला देखील या कालखंडात चालना मिळाली. यातूनच प्रबोधनाचा अधिकाधिक विकास झाला किंवा प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ यातून सुरू झाला. यानंतर आपल्या पुस्तकात मधून तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर काळजीपूर्वक पुस्तक वाचलं तर काही बॉक्स दिलेले आहेत, मग पिंक कलरमध्ये, ग्रीन कलरमध्ये, ज्याच्यात अतिरिक्त माहिती आपल्याला दिलेली आहे. तर इथं गॅलिलिओ विषयी या ठिकाणी अधिक माहिती आपल्याला अभ्यासासाठी आहे. गॅलिलिओचा जन्म इसवी सन 1564 मध्ये झालेला होता आणि मृत्यू 1642 मध्ये झालेला होता. त्याच्या एकूण संशोधनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे, अशा प्रकारचं त्याच्या एकूण संशोधनाचं एकूण वैशिष्ट्य होतं. म्हणजे निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धत या गॅलिलिओनं रूढ केली सर्वप्रथम, म्हणून त्याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हटलं जातं. याच्या पूर्वीचे जे संशोधन होते त्याला आपण मध्ययुगीन काळ, प्राचीन काळ याचा जर विचार केला, प्रामुख्याने प्राचीन काळाचा जर विचार केला तर अरिस्टॉटल सारखे संशोधक प्राचीन काळात होऊन गेले, त्यांनी वेगळ्या प्रकारचं संशोधन मांडलंय. पण तो असा कालखंड होता की एखादं मत, एखाद्या संशोधकानं मांडलेलं मत तो किती प्रभावीपणे स्वतःचं मत पटवून देऊ शकतो त्याच्यावर त्याच्या सिद्धांताचं यश अपयश अवलंबून असायचं. म्हणजे तिथं प्रायोगिक पद्धत फारशी नव्हती. स्वतःचं मत वादविवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडायचं आणि आपला सिद्धांत खरा आहे असं सांगायचं, हा एक प्रकार त्या काळी होता. तर या विचाराला छेद देण्याचं काम या गॅलिलिओ सारख्या खगोलशास्त्रज्ञानं केलं, कारण त्यानं त्या ठिकाणी निरीक्षण करून सिद्धांत मांडायचा. म्हणजे तिथं पुरावाच त्याला सहजपणे मांडता यायचा. बाकी कोणाला त्या ठिकाणी त्याचं मत काय किंवा याच्या विरुद्ध अगेन्स्ट मतं येतात का, विरोधात मतं येतात का, म्हणजे मी मानतोय तेच खरं आहे असंही सांगायची गरज नाही. पुराव्यानिशी एखादा प्रयोग जसा आपण करतो, उदाहरण H2O, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, थोडं विज्ञानाचा भाग घेऊ, ते जर एकत्र केलं तर पाणी म्हणजे पाणीच होणार आहे. तिथं काही दुसरं मला वाटतंय म्हणून पेट्रोल होईल, तुम्हाला वाटतंय म्हणून डिझेल होईल, आणखी तिसऱ्याला रॉकेल होईल असं वाटतंय, असं वाटून उपयोग नाही. एखादं किती ओरडून सांगत असला की H2O दॅट मीन्स पेट्रोल, तर ते चूक म्हणजे चूकच असणार आहे. कुठल्याही जगातल्या प्रयोगशाळेत ते चेक केलं तर ते पाणी म्हणजे पाणीच होणार आहे. तसं तत्व त्या ठिकाणी सर्वप्रथम गॅलिलिओने डेव्हलप केलं, म्हणून त्याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हणतात. एक मार्कासाठी प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो, गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे का म्हणतात? तर त्याचं कारण निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धत गॅलिलिओने रूढ केली, म्हणून त्याला आधुनिक विज्ञानाचा जनक असं म्हणतात. पाठ करा, महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% परीक्षेला येईल. याच्या व्यतिरिक्त आणखी त्याच्याविषयी नेमकं माहिती काय, त्याचं एक महत्त्वाचं संशोधन या ठिकाणी आपल्याला दिलंय. त्यानं असं मत मांडलेलं होतं, एक जनरल विचार करू आपण. अगोदर मुद्दा सांगतो तो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. भिन्न वजनांच्या वस्तूंचा खाली पडण्याचा जो वेग असतो तो सारखाच असतो, असा महत्त्वाचा सिद्धांत गॅलिलिओनं मांडलेला होता आणि या सिद्धांताची सत्यता त्यानं पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिली. आता लक्षात घ्या, भिन्न वजनाच्या दोन वस्तू एकाच वेळी जर खाली सोडल्या तर
त्या ठिकाणी त्याचं असं मत होतं गॅलिलिओचं की त्यांचा खाली पडण्याचा जो वेग असतो तो सारखाच असतो. आपल्या मनात पण कन्फ्युजन निर्माण होईल. एक उदाहरण सांगतो. एक धातूचा गोळा आहे, गोळाफेक तुम्ही खेळले असताल. धातूचा गोळा तुमच्या डोळ्यासमोर आणा, प्रतिकृती. एखादा पीस आणा डोळ्यासमोर, एखाद्या पक्षाचा पीस, आणि दोन्ही वरून बरोबर एकाच वेळी, इथं बघा माझ्या हाताकडं, एका हातात अशी कल्पना करा गोळा आहे, दुसऱ्या हातात पीस आहे एखाद्या पक्षाचा, आणि मी असे दोन्ही वन टाइम खाली सोडून दिले. तर गॅलिलिओचं म्हणणं असं आहे की त्या दोन्हींना खाली पडण्यासाठी सारखाच वेळ लागेल आणि त्यांचा वेग जो असेल खाली पडण्याचा तो सारखाच असेल, म्हणजे दोन्ही वस्तू जमिनीवर एकाच वेळी खाली पडतील. हा विचार गॅलिलिओनं मांडला. आता आपल्याला पण कन्फ्युजन येईल की जनरल आहे, धातूच्या गोळ्याचं वजन जास्त आहे, पक्षाचा पीस आहे त्याचं वजन खूप कमी आहे. आपलं वैयक्तिक मत असं असतं बेसिकली की धातूचा गोळा पटकन खाली पडेल आणि पीस जो आहे तो कमी थोड्या वेळाने खाली पडेल. अगोदर धातूचा गोळा, नंतर पीस खाली पडेल, आणि तसं युजली आपण पाहतो. पण गॅलिलिओनं जे सिद्धांतातून पटवून दिलं, जो त्यानं पिसा हे इटलीमधील शहराचं नाव आहे, ज्या शहरामध्ये एक झुकता मनोरा आहे. पुढं मी सांगेल, पुढं त्याचं चित्र पण तुम्हाला दाखवेल की थोडासा असा कललेला आहे तो. त्या मनोऱ्यामध्ये या गॅलिलिओनं या सिद्धांताची त्या ठिकाणी प्रायोगिक तपासणी केलेली होती. तर जोपर्यंत हवेचा रेझिस्टन्स किंवा हवेचा विरोध त्या ठिकाणी आहे तोपर्यंत धातूचा गोळा आणि पीस हे मागं पुढं खाली पडतील. म्हणजे अगोदर धातूचा गोळा खाली पडेल आणि नंतर पीस खाली पडेल. परंतु त्या ठिकाणी जर हवाच ठेवली नाही, एखाद्या अशा पद्धतीची प्रतिकृती निर्माण केली की ज्याच्यात हवाच नाही, आणि जर आपण वन टाइम त्या वस्तू त्या ठिकाणी खाली सोडल्या, तर मात्र दोन्ही एकाच वेळी खाली पडतात. म्हणजे दोन्ही वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो. हा जो सिद्धांत आहे तो प्रयोगातून त्या ठिकाणी या गॅलिलिओनं पटवून दिलता. त्याच्यावर एक व्हिडिओ मिळाला आहे मला, तो आपण बघू, म्हणजे तुम्हाला क्लिअर कट त्या ठिकाणी समजेल नेमकं कशा पद्धतीनं भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा जो वेग आहे तो सारखाच असतो. And drop them at the same time to see which fell fastest. Now in this case, the feathers fell to the ground at a slower rate than the bowling ball because of air resistance. So in order to see the true nature of gravity, we have to remove the air. It takes 3 hours to pump out the 800,000 cubic feet of air from the chamber. Okay, we dropped 2 millitorr in the last 30 minutes. But once it's complete, there's a near perfect vacuum inside. 6104 manual, 10% open. Station 1, go for drop. PCV 30-1, pressure set point at 240 psi. We are go for drop. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. Cameras on. 2, 1. Release. दोन्ही वस्तू बरोबर खाली पडताना दिसतात. आणि त्या ठिकाणी हवा अजिबात नाही, कुठल्याही प्रकारचा हवेचा विरोध किंवा रेझिस्टन्स नाही. They came down exactly the same. Wow. Look. Watch right there. Look at how they hit right there. Exactly. You're back on the side. Exactly the same. Feathers don't move, nothing. Look at that. That या पद्धतीनं आपण
भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच कसा असतो या व्हिडिओतून समजून घेतलंय. मित्रांनो, यापूर्वी अरिस्टॉटलनं जे मत मांडलेलं होतं, जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानानं अगोदर खाली पडते, असं अरिस्टॉटलचं मत होतं. तर गॅलिलिओनं या त्याच्या प्रयोगातून हे जे त्याचं मत आहे ते खोडलेलं आपल्याला दिसेल. इथं बघा, चित्रामध्ये तुम्हाला पिसाचा झुकता मनोरा दिसतोय. आपल्या पुस्तकात उल्लेख आलेला आहे, पिसाच्या झुकत्या मनोरात त्यानं प्रयोग केलते. तर पिसा हे इटलीतल्या शहराचं नाव आहे आणि तिथं अजूनही तो मनोरा त्या ठिकाणी आहे. 8 मजली तो मनोरा आहे, पण एका बाजूची जमीन थोडीशी खचलेली असल्यामुळं तो असा तिरका त्या ठिकाणी झाला आहे. पण तिरका झालेला असतानाही तो पडला कसा नाही, त्याच्यावर तो टिकवण्यासाठी तिथल्या सरकारनं खूप सारे प्रयत्न केलेत आणि अजून तो व्यवस्थित टिकून आहे. त्याचं कारण देखील गॅलिलिओच्या सिद्धांतात आपल्याला त्या ठिकाणी मिळेल की जोपर्यंत त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे त्याच्या नियंत्रण कक्षेत आहे तोपर्यंत तो पडणार नाही. तर याच झुकत्या मनोऱ्यामध्ये गॅलिलिओनं वेगळे प्रयोग केलेले होते आणि त्यातलाच हा एक प्रयोग की भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग जो आहे तो सारखाच असतो, हा विचार गॅलिलिओने मांडलेला होता. याच्यानंतर त्याचा दुसरा संशोधनाविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. गॅलिलिओनं शोधलेली दुर्बीण, खूप महत्त्वाची दुर्बीण त्या ठिकाणी ठरली ती. सर्वात सुधारित अशा स्वरूपाची दुर्बीण त्यानं त्या ठिकाणी निर्माण केली ती. सुरुवातीच्या काळातील दुर्बिणीची क्षमता वाढवण्यात या गॅलिलिओला यश आलेलं होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे वस्तूची प्रतिमा आहे त्यापेक्षा 32 पट मोठी करून दाखवण्याची क्षमता त्या ठिकाणी या गॅलिलिओच्या दुर्बिणीमध्ये होते. सोबत त्याचं चित्र देखील दुर्बिणीचं दिलंय, तुमच्या पुस्तकात देखील हे चित्र त्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या दुर्बिणीचं म्हणजे दर्यावर्दींसाठी, मगाशी मी सांगितलं की या कालखंडामध्ये वेगळ्या देशातील जे सागरी खलाशी आहेत ते समुद्र प्रवासाला जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या भूमीचा शोध लावायचे, जलमार्गांचा शोध लावायचे. तर या दर्यावर्दींसाठी त्या ठिकाणी ही जी दुर्बीण आहे ती अत्यंत उपयुक्त ठरली, कारण दुर्बिणीतून त्यांना कुठं भूमी आहे, कुठं सागरी किनारा आहे याचा अंदाज त्या ठिकाणी अचूक अंदाज घेता यायचा. आणि म्हणून दर्यावर्दींच्या दृष्टिकोनातून ही जी दुर्बीण आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरली. या दुर्बिणीच्या आधारे गॅलिलिओनं खूप महत्त्वाचे असे शोध त्या ठिकाणी लावलेले होते. याच्यामध्ये त्यानं लावलेला पहिला शोध, याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की दुर्बिणीच्या आधारे गॅलिलिओने कोणकोणते शोध लावले, हा एक प्रश्न 2-3 मार्काला येऊ शकतो. तर त्यानं सगळ्यात पहिला महत्त्वाचा शोध लावला त्याच्या सुधारित दुर्बिणीच्या आधारे, तो म्हणजे गुरु या ग्रहाचे 4 तेजस्वी व मोठे उपग्रह त्यानं त्या ठिकाणी शोधलेले होते. हा सगळ्यात महत्त्वाचा शोध त्यानं लावलेला होता. यानंतर दुसरा जो मुद्दा त्या ठिकाणी आहे त्याच्या शोधाविषयीचा, तो म्हणजे अरिस्टॉटलच्या संशोधनाचं खंडन त्यानं त्याच्या दुर्बिणीच्या शोधाच्या आधारे केलेलं होतं. अरिस्टॉटलचं मत असं होतं की चंद्र हा गुळगुळीत आहे आणि स्वयंप्रकाशित आहे. म्हणजे चंद्राचा जो पृष्ठभाग आहे तो अतिशय सपाट, अतिशय गुळगुळीत आहे आणि त्याला स्वतःचा प्रकाश आहे. जसं पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही, सूर्य स्वयंप्रकाशित आहे, तसं अरिस्टॉटलचं मत होतं की चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे, म्हणजे तो स्वयंप्रकाशित आहे. पण गॅलिलिओनं त्याच्या दुर्बिणीच्या आधारे चंद्राचं निरीक्षण केलं आणि त्यानं असं त्याचं मत मांडलं की चंद्रावर डोंगरदऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या आधारे परावर्तनाने प्रकाशतो. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो चंद्रावर पडतो आणि त्याच्यापासून जे रिफ्लेक्शन येतं किंवा त्याच्यापासून जे परावर्तन होतं तोच त्याचा प्रकाश आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे तो स्वयंप्रकाशित नाही, तो सूर्यावर आधारभूत आहे स्वतःच्या प्रकाशासाठी. यानंतर चौथा शोध गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीच्या आधारे लावला, तो म्हणजे सूर्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी 27 दिवस लागतात. हा एक महत्त्वाचा शोध गॅलिलिओनं त्या ठिकाणी लावलेला होता. त्याचबरोबर सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून गॅलिलिओचं नाव घेतलं जातं. म्हणजे याच्यावर पण 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये योग्य पर्याय निवडून उत्तर लिहामध्ये की सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ टिंबटिंबा हा होता. 4 पर्याय दिले जातील त्याच्यासाठी, त्यातला 1 पर्याय गॅलिलिओ असेल. गॅलिलिओनं सूर्यावरील डागांचे सर्वप्रथम निरीक्षण केलेलं होतं. या गॅलिलिओच्या आधी देखील बृहत्संहिता या ग्रंथामध्ये वराहमिहिर या व्यक्तीनं किंवा या लेखकानं
बृहत संहिता नावाचा ग्रंथ लिहिलेला होता 6व्या शतकात. या ग्रंथामध्ये सूर्यावरील डागांचं वर्णन त्यानं केलेलं होतं. म्हणजे सूर्यावर डाग आहेत हा विचार वराहमिहिरनं 6व्या शतकात त्याच्या बृहत संहिता नावाच्या ग्रंथात मांडलेला होता. तिथं त्यानं त्याच्या ग्रंथात उल्लेख करताना तमस्किलक असा उल्लेख त्याच्या ग्रंथात केलेला होता. त्या तमस्किलक म्हणजेच सूर्यावरील डाग. तर त्याच्या या विचाराला पुष्टी देण्याचं काम गॅलिलिओनं त्या ठिकाणी प्रबोधन काळात केलेलं होतं किंवा आधुनिक कालखंडामध्ये केलेलं होतं. याच्यावर पुन्हा 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, बृहत संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला, किंवा वराहमिहिर यानं कोणता ग्रंथ लिहिला, किंवा सूर्यावरील डागांचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आढळतो किंवा कुणाच्या ग्रंथात आढळतो. तर वराहमिहिर यानं बृहत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्या या ग्रंथात सूर्यावरील डागांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. ही एक महत्त्वाची माहिती गॅलिलिओविषयी आपल्याला या ठिकाणी होती. यानंतर पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे वळू. आपण मूळ मुद्दा जो पाहतोय तो युरोपातील प्रबोधनाचा काळ असा पाहतोय आणि 15व्या आणि 16व्या शतकाला प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. त्याची कारणं कोणती हे आपण अभ्यासत होतो. पुढचं कारण आपल्याला सांगता येईल बंदुकीच्या दारूचा शोध या कालखंडामध्ये लागला. या कालखंडाच्या अगोदरची जी युद्ध झाली ती प्रामुख्याने तलवारी, भाले अशा साधनांच्या आधारे लढली गेली. या कालखंडाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या काळात बंदुकीची दारू शोधली गेली. त्यामुळं साहजिकच युद्धतंत्रात बदल झाला. हे बदलतं युद्धतंत्र जे आहे ते पुढं आपल्याला साम्राज्यवाद वगैरे येणारच येईल मुद्दा, साम्राज्यवाद मुद्दा येईल. तर वसाहतवाद हे वेगळे देश कोणत्या बेसवर करू शकले किंवा साम्राज्यवादी हे देश कशाच्या आधारे होऊ शकले, तर त्याचं कारण त्यांना प्रगत असं युद्धतंत्र मिळालं. आणि ते प्रगत युद्धतंत्र कशाच्या आधारे मिळालं, तर या काळात बंदुकीच्या दारूचा शोध लागला, त्यामुळं खऱ्या अर्थाने मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आणखी एक महत्त्वाचा शोध जो होता या काळातला तो म्हणजे छपाई यंत्राचा शोध. छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळं ज्ञानप्रसार घडण्यासाठी खूप महत्त्वाची कामगिरी या छपाई यंत्राच्या माध्यमातून होऊ शकली. हा छपाई यंत्राचा शोध कोणी कसा लावला हा पण मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याच्यावर ऑब्जेक्टिव्हला प्रश्न निश्चित विचारला जाईल, आपल्या पुस्तकात पण दिलाय. जर्मनी देशातला जोहान्स गुटेनबर्ग नावाचा एक व्यक्ती होता. नाव लक्षात ठेवा, पुस्तकात पण आलाय, त्याचा संदर्भ त्रोटक आलाय. जोहान्स गुटेनबर्ग याचा जन्म 1398ला झालता. जर्मनीमध्ये मेन्झ या शहरात त्याचा जन्म झालता आणि मेन्झ या शहरातला तो एक सुवर्णकार म्हणून काम करणारा व्यक्ती होता. तो व्यवसायानं सुवर्णकार होता. सोन्याचे वस्तू, सोन्याचे दागिने तो बनवायचा. तर त्यानं धातूपासून मुद्रण खिळे तयार केले आणि मुद्रण खिळ्यांचा वापर त्यानं छापखाना तयार करण्यासाठी किंवा मुद्रण यंत्र किंवा छपाई यंत्र तयार करण्यासाठी केला. म्हणून त्याला मुद्रण कलेचा जनक असे म्हणतात. एक वाक्यात उत्तर द्यासाठी विचारलं जाईल, मुद्रण कलेचा जनक कोण म्हणतात, तर जोहान्स गुटेनबर्ग या व्यक्तीला, जो जर्मनी देशातला होता, तर जोहान्स गुटेनबर्गला मुद्रण कलेचा जनक असं म्हणतात. त्याबरोबर ज्ञानप्रसाराची जी साधनं होती, लिखित साधनं त्याला आपण म्हणू, ती जास्त वेगानं समाजापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आणि त्यामुळं एक वैचारिक जागृती या मुद्द्यातून किंवा या बदलामुळं, या शोधामुळं त्या ठिकाणी घडून आली असं आपल्याला म्हणता येईल. इथं तुम्हाला स्क्रीनवर जोहान्स गुटेनबर्गचं चित्र दिसतंय बघा. हा जो आहे जर्मनीमध्ये मेन शहरात जन्मलेला सुवर्णकार होता. जोहान्स गुटेनबर्ग असं त्याचं नाव. आणि त्याच्या खालच्या चित्रात तुम्हाला त्यानं जो छापखाना सुरू केला तो छापखाना तुम्हाला दिसतोय. आजच्या काळाचा विचार केला तर आज प्रचंड क्रांती छापखान्याच्या बाबतीत किंवा मुद्रण कलेच्या बाबतीत झाली आहे. पण या कालखंडामध्ये या जोहान्स गुटेनबर्गच्या माध्यमातून जी मुद्रण सुरू झालं, त्याला आपण प्राथमिक लेव्हल म्हणू, पण त्या मुद्रणामुळं किमान जे वेगळे लेख आहेत, वेगळ्या प्रकारचं साहित्य आहे, वेगळ्या प्रकारची माहिती आहे, ती लोकांच्या पर्यंत जाणं सोयीस्कर झालं. एखाद्या लेखकानं, पूर्वी असा प्रकार होता, हस्तलिखित प्रकार असायचा. एखाद्या लेखकानं एखादं पुस्तक लिहिलं तर तो हस्तलिखित करायचा, कारण मुद्रणकलाच नव्हती. मग एखादा लेखक त्याचं एक पुस्तक, ते कितीही दर्जेदार असू द्या, तो किती प्रती तयार करू शकेल, त्याचा फार तर एकच प्रत. मग ती प्रत तो किती लोकांना वाटू शकेल, ही खूप मर्यादा होती त्या काळातली. पण ही मर्यादा
या जोहान्स गुटेनबर्गच्या मुद्रण कलेमुळं किंवा त्यानं जो छापखाना सुरू केला त्यामुळे ही जी मर्यादा आहे ती नाहीशी झाली आणि जे एकूण ज्ञान आहे युरोपातील वेगळ्या स्वरूपाचं ज्ञान आहे ते या छापखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला लागलं आणि वैज्ञानिक क्रांतीचा विस्फोट म्हणू त्याला आपण, तो या मुद्रण कलेमुळं होऊ शकला. इसवी सन 1440ला त्यानं पहिला छापखाना त्या ठिकाणी सुरू केला. त्यानंतर इसवी सन 1451ला इटलीमधला पहिला छापखाना त्या ठिकाणी सुरू झाला. प्रबोधन काळातली ती एक सर्वोच्च देणगी मानली जाते. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत या मुद्रण कलेच्या माध्यमातून प्रसारित झालं. याचबरोबर या मुद्रण कलेच्या विकासामुळं 18व्या शतकात युरोपात आधुनिक विद्यापीठांची स्थापना देखील त्या ठिकाणी घडून आली. या आधुनिक विद्यापीठामध्ये वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम समाविष्ट केले गेले. या अभ्यासक्रमात होमर नावाचा एक लेखक होऊन गेलता जुन्या कालखंडामध्ये, तर त्यानं इलियाड आणि ओडिसी नावाची 2 महाकाव्य लिहिलेली होती. इथं होमरचं चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा. या होमरनं इलियाड आणि ओडिसी नावाची 2 महाकाव्य लिहिलेली होती. तर त्या महाकाव्यांचा समावेश युरोपियन विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी केलेला होता. यानंतर ग्रीक नाटकं असतील, ख्यातनाम वक्त्यांची भाषणं असतील, ललित साहित्य असेल, चित्र असेल, शिल्पकला असेल, नीतिशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल आणि इतिहास, या सगळ्या विषयांचा जो समावेश आहे तो 18व्या शतकात जी वेगळ्या प्रकारची विद्यापीठं स्थापन झाली त्या विद्यापीठामध्ये हा सगळा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला. याचा एकूण परिणाम काय झाला? मुळात शिक्षण हा असा प्रकार असतो मित्रांनो की जो कधीच वाया जात नाही. शिक्षणामुळे माणसाची वैचारिक प्रगल्भता वाढते, विचार करण्याची जी कुवत आहे माणसाची ती वाढते आणि एकाच घटनेकडं, एकाच गोष्टीकडं वेगवेगळ्या अँगलनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी या शिक्षणाला माणसाच्या स्वभावात, माणसाच्या बुद्धीत निर्माण होत असते. आणि त्यामुळं याचा एकूण फायदा काय झाला प्रबोधनासाठी, तर लोकांची वैचारिक पातळी जी आहे ती या सगळ्या गोष्टीमुळं त्या ठिकाणी विकसित झाली. यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे तो म्हणजे कॅथोलिक चर्च हा मुद्दा आहे. कॅथोलिक चर्चमध्ये नेमकं काय बदल झाला? युरोपातील प्रबोधन काळ सुरू होण्यापूर्वी कशी परिस्थिती होती आणि प्रबोधन काळ सुरू झाल्यामुळं नंतर काय परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली? तर प्रामुख्याने प्रबोधनपूर्व कालखंडाचा विचार केला. प्रबोधनपूर्व म्हणजे प्रबोधन सुरू होण्याच्या अगोदरच्या काळाचा जर आपण विचार केला तर चर्च ही लोकांच्या धार्मिक व व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था मानलं जायचं. म्हणजे बघा, धार्मिकता त्याच्यात जोपासली जायची, त्याचबरोबर व्यक्तीचं व्यक्तिगत जे जीवन आहे ते देखील त्या धर्माच्या नावाखाली नियंत्रित केलं जायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कसं वागावं याचं बंधन धार्मिकतेचं लेबल लावून त्या व्यक्तीवर टाकलं जायचं. या व्यतिरिक्त प्रबोधनपूर्व काळात जे धर्मगुरू होते, कॅथोलिक चर्चमधले जे धर्मगुरू होते, ते चर्चच्या नावानं आज्ञापत्र काढून सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक त्या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर या सामान्य लोकांना स्वतंत्र विचार करण्यास आणि स्वतःचा वेगळा विचार, सुधारणावादी विचार मांडण्यास देखील या धर्मगुरूंनी बंदी घातलेली होती. विशेष म्हणजे बायबल या पवित्र ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा भिन्न पद्धतीनं जर भाष्य करणारा असेल कोणी, तर त्या भाष्य करणाऱ्याला अक्षरशः त्या काळी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. म्हणजे बघा, मुळात धर्म ही बाबच अशी असते की त्याच्यात जेवढं काही चांगलं आहे, तुम्ही कुठलाही धर्म घ्या, अगदी हिंदू घ्या, मुस्लिम घ्या किंवा शीख घ्या, ईसाई घ्या, ख्रिश्चन घ्या, कुठल्याही धर्माचं जर खरं सार काढलं तर धर्म वाईट कधीच सांगत नाही. कुठलाच धर्म वाईट नसतो, कुठल्या धर्मातले तत्व वाईट नसतात. मग हे वाईट, एखादा धर्म वाईट वाटतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने तो वाईट बनतो, त्याची कारणं महत्त्वाची कोणती असतात? तर त्या धर्माचे अन्वयार्थ लावणारे जे मध्यस्थ असतात ते खऱ्या अर्थाने या गोष्टीला कारणीभूत ठरतात. जर धर्माच्या चांगल्या बाजू जर सर्वसामान्य लोकांपर्यंत गेल्या तर कुठलाच धर्म त्या ठिकाणी वाईट नसतो. या काळात बायबलवर जर वेगळ्या पद्धतीनं, त्यातले काही चांगले मुद्दे पण असतील, तर ते जर वेगळ्या पद्धतीनं मांडले गेले तर अक्षरशः मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. एकूण प्रबोधनपूर्व कालखंडामध्ये धार्मिकता ही बाब खूप अगदी व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप करणारी बाब ही धार्मिकता त्या काळी ठरलेली होती. पण
प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीनं या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी योग्य ती पार्श्वभूमी तयार केली आणि यातून सुधारणावादी विचार जे आहेत, धर्म ही बाब योग्य आहे इथपर्यंत ठीक आहे, पण ती कुठपर्यंत, कोणत्या लेव्हलपर्यंत ती गोष्ट घेऊन जायची याविषयीची पार्श्वभूमी या काळात तयार झाली. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं एक वेगळं व्यक्ती स्वातंत्र्य असतं आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यानुसार तो स्वतःचा धर्मसुद्धा निवडू शकतो. त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्याला धर्माचं जे आकलन आहे ते करण्याचा अधिकार पण असू शकतो. हे देखील या कालखंडात, या प्रबोधन काळामध्ये मानवानं विचाराधीन घेतलेलं होतं. यानंतर पुढचा जो मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे आधुनिक विज्ञान. प्रामुख्याने प्रबोधन काळात आधुनिक विज्ञानाचा पाया घातला गेला. मगाशी पण आपण याविषयी महत्त्वाचा मुद्दा पाहिला. गॅलिलिओनं निरीक्षण करून आणि मग सिद्धांत मांडलेले होते. त्यामुळं या काळात आधुनिक युगाचा पाया घातला गेला. त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून त्या ठिकाणी पुढं त्याचे जे सिद्धांत आहेत ते मांडण्यास मानवानं सुरुवात केली. म्हणून या काळात आधुनिकतेचा पाया घातला गेला. याच्या व्यतिरिक्त गणित आणि विज्ञान त्याचबरोबर कला यांच्या शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. जे जुन्या पद्धतीचं पारंपरिक शिक्षण आहे त्याचं महत्त्व कमी झालं आणि गणित, विज्ञान आणि कला यांच्या शिक्षणाला अधिकाधिक महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालं. या व्यतिरिक्त आधुनिक युगाच्या प्रारंभी निसर्ग वैज्ञानिक होऊन गेलते. त्यामध्ये लिओनार्दो दा विंची या व्यक्तीचे इथं तुम्हाला चित्र दिसेल. लिओनार्दो दा विंची तो एक निसर्ग वैज्ञानिक होता आणि या निसर्ग वैज्ञानिकांच्या माध्यमातून आधुनिक युगाचा देखील पाया घातला गेला. म्हणजे लक्षात घ्या, ते निसर्गाचा अभ्यास करायचे, पण निसर्गाचा अभ्यास त्यांनी जो मांडला तो वैज्ञानिक पद्धत डोळ्यासमोर ठेवून मांडला. म्हणजे वस्तुनिष्ठतेवर आधारित त्या ठिकाणी किंवा प्रायोगिक पद्धतीवर आधारित त्यांचं ते निसर्ग निरीक्षण त्या ठिकाणी ठरलं आणि त्यामुळं एक आधुनिक विज्ञान या काळात विकसित होत गेलं. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा प्रबोधन, युरोपातील प्रबोधन काळ या मुद्द्यातला आहे तो म्हणजे कला. प्रामुख्याने प्रबोधन कालखंडामध्ये विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावर देखील पडलेला होता. मुळात विज्ञानाच्या विकासामुळं साऱ्या गोष्टींना त्याचा फायदा झाल्याचा आपल्याला दिसेल. विज्ञानाचा जसा विकास झाला स्वाभाविक आहे की त्या विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावर पडणं स्वाभाविक आहे. यामध्ये जुना काळ असा होता की किमिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गूढवाद कमी झाला. म्हणजे बघा, एखादा काही चमत्कारिक बदल दिसत असेल तर तो किमिया वाटायचा किंवा चमत्कार त्या ठिकाणी वाटायचा. जसं बघा, न्यूटननं शोधलं, यापूर्वी न्यूटननं ग्रॅव्हिटेशनल फोर्स शोधली. वर फेकलेली कुठली वस्तू खालीच येते. सफरचंद झाडाचं तुटलं की ते खालीच येणार आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हे न्यूटननं शोधलं म्हणजे न्यूटनच्या अगोदर हे नव्हतं अशातला भाग नाही. पण न्यूटननं त्याचं कारण सांगितलं की कुठली वस्तू फेकली तर ती वर का नाही जात, खालीच का येते. म्हणजे याच्यात विज्ञान आहे. पण या विज्ञानाकडं प्रायोगिक पद्धतीनं, निरीक्षण क्षमतेनं आणि सिद्धांत रूपानं आणि निष्कर्षासहित त्या ठिकाणी पाहणं हे प्रबोधन काळात सुरू झालं. ज्याला पूर्वी किमया मानलं जायचं तो गूढवाद कमी झाला आणि नेमकं जे तथ्य सहित जे संशोधन आहे ते या प्रबोधन काळात सुरू झालं आणि त्यामुळं वैज्ञानिक पातळीवर या ठिकाणी हे जे बदल आहेत किंवा हे जे त्या ठिकाणी विज्ञानातले संशोधन असतील ते त्या ठिकाणी उभे राहू शकले. यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे, कलेवर कसा प्रभाव पडला, याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावर कसा पडला. तर प्रामुख्याने विज्ञानाच्या माध्यमातून खनिजांचे वेगळे स्रोत त्या ठिकाणी मानवाला सापडले, मूलद्रव्य सापडले. या खनिजांच्या स्रोत आणि मूलद्रव्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत मानव समृद्ध झाला आणि याचाच वापर करून तैल रंगात रंगवलेले फलक तयार करण्यास या काळातील मानवानं सुरुवात केली. म्हणजे वेगळे मूलद्रव्य वापरून किंवा खनिजांचा वापर करून तैल रंग तयार करता येऊ शकतो आणि त्यातून वेगळे फलक या काळातील मानवानं सुरू केले. म्हणजेच विज्ञानाचा नकळत प्रभाव कला क्षेत्रावर त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसेल.
त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने निसर्ग निरीक्षणामुळे सूक्ष्म चित्रण करणं, त्याचबरोबर शरीर रचनेची वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या आकृती चित्रित करणं हे या काळातील मानवाला सुलभ झालं. याच्यामध्ये लिओनार्दो दा विंची आणि मायकल एंजेलो हे जे दोन त्या काळातले खूप प्रसिद्ध असे चित्रकार होऊन गेले, ज्यांनी अगदी निसर्गाचं बारीक निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण त्यांच्या चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मानवाची प्रतिकृती रेखाटताना मानवाच्या शरीराची इत्थंभूत जी वैशिष्ट्ये आहेत ती त्या प्रतिकृतीत उतरवण्याचं काम या दोन महत्त्वाच्या चित्रकारांनी त्या ठिकाणी केलं. तर मायकलएंजेलो आणि लिओनार्दो दा विंची हे या काळातले महत्त्वाचे चित्रकार आपल्याला सांगता येतील. या पद्धतीनं दुसरा मुद्दा आपला या ठिकाणी संपलाय, युरोपातील प्रबोधन काळ. यानंतर तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत. छोटा मुद्दा आहे त्यामुळे लगेच या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊ. हा जो तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे विज्ञानाचा विकास. प्रामुख्याने युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया घातला. त्याचं कारण या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. इथं मला वाटतं तुमच्या पुस्तकात सोमत मांडा यासाठी एक प्रश्न दिलेला आहे, तुमचं मत नोंदवा अशा स्वरूपाचा. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. तुमचं मत काय? अर्थात त्याची कारणं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. तर त्याचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे हे या काळात सिद्ध करणं महत्त्वाचं मानलं गेलं. यावर भर प्रामुख्याने या काळात दिला गेला. त्यानंतर नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणं याच्यावर देखील या निसर्ग वैज्ञानिकांनी प्रामुख्याने भर दिला आणि नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणं याच्यावर देखील त्या ठिकाणी या निसर्ग वैज्ञानिकांनी भर दिला आणि म्हणून त्यांच्या या एकूण प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेलं. आणि म्हणून हे जे 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ होते त्यांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया घातला असं आपल्याला म्हणतात. याच कालखंडामध्ये काही विज्ञानाचा विकास करणाऱ्या काही वैज्ञानिक संस्था देखील कार्यरत होत्या. या वैज्ञानिक संस्थांची देखील त्या ठिकाणी निर्मिती झालेली होती. यामध्ये इंग्लंड, फ्रान्समध्ये शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणे, नियतकालिके चालवणे आणि पत्रव्यवहार, त्याचबरोबर शंका समाधान करणे, वैचारिक देवाणघेवाण करणे यासाठी काही संस्था कार्यरत होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील संस्थांची नावं सांगता येतील. प्रामुख्याने संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी 2 मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये असं सेंटरला एक चौकट दिली जाईल, युरोपातील वैज्ञानिक संस्था असा मुद्दा असेल आणि 4 बाजूंना 4 चौकटी दिल्या जातील. मग 4 संस्थांची नावं तुम्हाला तिथं विचारली जाऊ शकतील. याच्यामध्ये पहिली रोम शहरातील आहे. रोम या ठिकाणी अकॅडमी ऑफ द लिंकिसेन अकॅडमी असं त्याचं शॉर्ट नाव आहे. ही एक संस्था, वैज्ञानिक संस्था त्या काळी कार्यरत होती. त्यानंतर फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट अशी दुसरी संस्था त्या काळात कार्यरत होती. त्यानंतर लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज अशी तिसरी संस्था या युरोपातील प्रबोधन काळात त्या ठिकाणी कार्यरत होती. आणि फ्रान्समध्ये फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस अशी चौथी संस्था त्या ठिकाणी कार्यरत होती. म्हणजे एकूण या प्रबोधन कालखंडामध्ये विज्ञानाचा विकास कसा झाला किंवा त्याला कोणकोणती पार्श्वभूमी होती, कोणकोणती कारणं कारणीभूत ठरली, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला, निसर्ग वैज्ञानिकांची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची होती विज्ञानाच्या विकासामध्ये. आणि त्याच्यासोबतच विज्ञानाचा विकास करणाऱ्या काही संस्था त्या ठिकाणी कार्यरत होत्या. त्या 4 संस्थांची नावं आपण अभ्यासलेली आहेत. या पद्धतीनं 2 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास आपण केला आहे. पहिल्या प्रकरणातला दुसरा मुद्दा युरोपातील प्रबोधन काळ हा एक मुद्दा आपण अभ्यासला आणि या प्रकरणाचा छोटासा मुद्दा होता तो विज्ञानाचा विकास हा एक मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. यानंतर जो चौथा मुद्दा आहे विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. सर्वांचे धन्यवाद.